Hello and welcome to Goa 365's news. Now I am Manish Parab and these are the headlines. Once a bustling hub of vibrant markets and scenic charm, Mapsa now faces a growing challenge with unauthorized settlements. Slums raise concerns over infrastructure strain, sanitation issues and law enforcement hurdles. And now for the news in detail. Bali Adnam Panchayat's Gram Sabha tackled pressing infrastructure challenges today as residents gathered to discuss the growing pains of their expanding village. The meeting focused on three key issues: allocation of temporary economic house numbers, frequent power disruptions and water scarcity caused by new residential development. Our reporter Ramesh Naik Raut brings you the details. आज बाळ्ळी अडणे पंचायतीची ग्रामसभा जी आसा ही आज जाली आणि आज सकाळी धांगची कॉमेस जाल्ली ती सांची मायत्याक 4 काबार जाली. हितून जाय ते विंगड विंगड जे प्रॉब्लेम आसात हे लोक घेवन आले. तितून भितर मेजर म्हणते 2 आसले. एक इकॉनॉमिक हाऊस नंबर जे टेम्पररी दितात तो आसलो आणि दुसरे आसलेले उदका खातीर जे बिल्डिंग बांदतात हांगा जायतीशे लोक जे आसात हे बाळ्ळी गांवांत जाग घेतात आणि बाळ्ळी गांवांत जाग घेतरीक घर बांदतात आणि तांकां पंचायत इकॉनॉमिक हाऊस नंबर जे आसा हे एक सरकारान स्कीम काडली ह्या मार्फत दिता आणि हेजे खातीर खुबसो बोवाळ जालो. आनीक हे जे लोक आसात हे महाराष्ट्रा कर्नाटकाच्या हिमाचल प्रदेश साकून जे काणकोण कारवार हे सायडीचे लोकांनी सद्याक बाळ्ळी येवन जाग घेतले कडेन आसा आनी तेणी थंय घर बांदले कडेन आसा आणि हेजे खातीर उदक जे आसा ह्या उदकाचो त्रास जाल्ले कडेन आसा. गेले 8 दीस जाले लोकांक खूब उदकाचो त्रास जाल्ले कडेन आसा आणि लोकांक उदक मेळना. म्हणजे जितली घर वाडटात तितले कनेक्शन वाडटात तेजे बरोबर आणि ह्या कनेक्शना खातीर लोकांक हांगा उदकाचो प्रॉब्लेम जाल्ले कडेन आसा. म्हणूनच आज लोकांनी खूब ग्रामसभे बोवाळ घातलो आणि ही ग्रामसभा 4 म्हणल्यार चल्ली. हेजे वेल्यान तुमी पळयात जो पर्यंत पंचायत मंडळ जे आसा हे आश्वासन दिना की आमी अमकेच बिल्डिंगेक अमक्या फ्लोराक जी बिल्डिंग येतले तितल्या अमकेच बिल्डिंगेक आमी परमिशन दितले तेजे वयर दिवपा ना हें जेन्ना सांगून हें घेतरेक ही ग्रामसभा तेजे नंतर काबार केली. आता पळोवया पंचायत कितें म्हणल्यार मुखार एक्शन घेता ती पळोवची पडटली. Information belongs to this. म्हणून तू कस्टमर पत्रेवडी हे तुका याचा नंबर तुम्ही दिला हे तुगेल्या पिरियडा मागला पळय हे तुगेल्या पिरियडाच्या मागून गेला सरपंच मास्ताना कळलो हे सगळे कशे पिरियडाकच हे तू वाचून घे. तू खडे तू जिल्हा म्हणता फ्लॅटा राईट कसं हे जर शुभळे हे रावता आणि तू ना म्हणून सांगता रेव्हेन्यू तुके येना म्हणून पंचायतीक तू सांगता हांवे किती सांगता तू बरे रजिस्टर ऐकाय वॉटर शेडिंगच बरे तू नाटक करता कित्याक तुमचे ती कमिटी मध्ये काढतलो ती राव त्या प्रश्न झाले तू कांगता कित्याक घेता तू कदाच उलय रे तू कित्याक घेता ओय असं आता हे इन्फॉर्मेशन आम मागला आलते गायलेम सांग तू दिला म्हणून तू सांगता त्याला आम काय करणार सत्य पडले तर लोकांना गेला कसं झालं ते कोणाला दोघा असा तू दिपार या तुझी टाइम आठली आहे मॅडम असं आता तू नाचताना नो 1 2 सांगा किती नंबर दिलाय ते 130 नंबर टोटल एनी याचा नंबर दिला नाम सांगते हे पिरियडातच आणि त्या मी 130 आणि तू म्हणतो 2.5 वर्सां जालो सरपंच जाल्या बाळ्ळी पंचायतीचो. ही मागेली 18वी ग्रामसभा आसली. आता ह्या ग्रामसभेक इशूक नागरिकालय आसले, इलेक्शन नंबरा वयले आसले, शॉर्टेज ऑफ वॉटर आणि शॉर्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी, पोर इलेक्ट्रिसिटी आसता. तरी आसतना आमी बिल्डिंगेक परमिशन दिता तेन्ना हे कंट्रोला येवपा लागून ग्रामस्थांनी आज आवाज उठयलो आणि आमी सांगले की विठोबा फळदेसाय एटर्नी ऑफ बाळ्ळी विलेज पंचायत कोमुलदार तेणी सांगलें की 10 फ्लॅटाच्या वयर बिल्डिंग पंचायतीच्यान पास करनाका कारण लॅक ऑफ प्रॉब्लम ऑफ वॉटर आनी इलेक्ट्रिसिटी शॉर्टेज आसा. तेन्ना 10 फ्लॅट म्हळ्यार तुमकां पावर आसा दिवपाचे, अदरवायज ते पास करनाका, त्यो तुमी रिटर्न धाडा. कारण लोकवस्ती तीच आसा आनी मायग्रंट्स आहा जावं
आउटसायडर जे लोक सेटल जावपाक सोदता बाळ्ळी अडणे कुपवाडा प्लॉट 1000 सुमार प्लॉट जाला गेल्या त्या 2-3 वर्सां आणि लोक येता राजस्थान येता हिमाचल प्रदेशान लोक येता मडगांव येता काणकोणात येता आणि सगळे अडण्या कुपवाडा ह्या एरियेत लोकांनी खूब प्लॉट घेतला आणि प्रत्येक मनीस घर बांदता आणि शॉर्टेज ऑफ वॉटर जायत आसा कारण जी पायपलायन 30-40 वर्स पयलीं घातलेली ती फक्त 2-3 हजार लोकांक पावनासली आज जवळ बाळ्ळी पंचायतीचे पॉप्युलेशन 10,000 वयर गेले तेन्ना त्या लोकांक उदक शॉर्टेज जाता आणि आतां हांव बी कंट्रोल करतलो आणि न्यू बिल्डिंगो आमी दिवपाक खूब कंट्रोल करून आमी दितले आणि जेन्युइन टू जेन्युइन ज्या जाग्यार पायपलायन आसा आणि ज्या लोकांक सफिशियंट वॉटर मेळटा थंगाच आमी परमिशन कंस्ट्रक्शन लायसन्स जावं ऑक्युपन्सी दितले इकॉनॉमिक हाऊस नंबर म्हणल्यार किती HN नंबर मीन्स फॉर द पर्पज टू इनक्रीज अँड जनरेट अ रेव्हेन्यू ऑफ पंचायती ज्यो रेव्हेन्यू जनरेट करपाचो ह्याच फाटल्यान त्या नंबराचो इशू आहा तेच्या इलेक्ट्रिसिटी आनी उदक मेळटा आणि मनशाक ती गव्हर्मेंटान स्कीम काढली मॉविन गुजिनो पंचायत मिनिस्टरान 2 years बॅक आणि ऑलरेडी त्या स्किमी अंडर 140 नंबर आमी लोकांक दिला आणि 80 to 95 लोकांनी पेंडींग आसा तेन्ना उदक कमी आसल्या कारणान तेय बी आमी कंट्रोलान हाडटले. Ramesh Naik Raut, Manish Parab and Muzeb Sheikh for Goa 365. Once known for its bustling markets and scenic surroundings, the city of Mapsa is now struggling with an increasing number of unauthorized settlements. These slums are not just an eyesore but pose serious challenges to infrastructure, sanitation and law enforcement. Yes, Nitiksha Gaukar with more. म्हापसा नवीन बस स्टँडा फाटल्यान नवीन झोपडपट्टी निर्माण जाल्या. कांय दिसा पयलीं आमी हांगासरलो व्हिडिओ केल्लो की हांगा झोपडपट्टी निर्माण जाल्या म्हणून. ताच्या उपरांत नगरपालिकेन इनिशिएटीव्ह घेवन ही झोपडपट्टी हांगासरली काडून उडयली. आयज जर आयज आमी हांगा परत पळयशात जाल्यार हांगा नवी झोपडपट्टी निर्माण जाल्ली आसा. भायले जे मायग्रंट्स लोक आसा तेंच्यांनी हांगा येवन झोपडपट्टी घातल्या आणि एकदम सुशांगात ते हांगा रावतात. तांकां कोणाचोच भंय भाडोना. नगरपालिकेन खंय तरी इनिशिएटीव्ह घेवन तांकां हांगासरल्यान काडून उडोवपाची गरज आसा. तशेंच आयज आमी हांगा पळोवपाक शकता हांगा घाणूय निर्माण जाल्ली आसा. वयता ते लोक हांगा हाडटा आणि गार्बेज डंप करता. तशेंच हांगा गार्बेज डंपिंग झोन जाल्लो आसा. खंय तरी नगरपालिकेन इनिशिएटीव्ह घेवन जी गार्बेज हांगा लोक डंप करता तेंचेरूय आयज कारवाय करपाची गरज आसा. आयज आमी पळयशात खंयचोय जर गोंयकारान आपलो खंयच्या जाग्यार एक गाडो घातलो तेंच्यांनी जर तो लिगल ना जाल्यार तांकां ते रोखडेच नोटीसी काडटात आणि तांकां थंयसरल्यान ते काडून उडयतात. पूण हांगाच हे भायले लोक मायग्रंट्स आपल्यो झोपडपट्ट्यो घालून रावतात. तांकां हांगासरल्यान केन्नाच कोण काडपाचो प्रयत्न करिना. सो बेगीनच्या बेगीन जाता तितल्या बेगीनाचे भायल्या लोकांनी हांगा ज्यो झोपडपट्ट्यो घातल्या तांकां हांगासरल्यान आयज काडपाची गरज आसा. आता आमी म्हापसा बस स्टँड न्यू बस स्टँड जो आसा पळय त्या न्यू बस स्टँडा कडल्यान भितर येयले जाल्यार हांगासर एक न्यू बस स्टँड फाटल्यान व्हडली जागा आसा. ही जागा जी आसा ती अशीच पडून आसा. पण जाला कितें हांगासर एक मायग्रंट्स जे आसात जे भायल्या परप्रांतीय आमी तांकां म्हणुया आणि ते स्थलांतर करीत असतात आणि स्थलांतर करता आसतना खंयच्या जाग्यार तांकां जर स्थायीक जावपाक मेळ्ळें जाल्यार ते थंयसरूच बसतान म्हणटा आपले. आणि हीच परिस्थिती आयज आमच्या म्हापशांतल्या सब यार्ड आणि न्यू बस स्टँड हेका तेकोन जो पळय जागो आसा आणि ही जी वाट आसा हो रस्तो जो आसा हे रस्त्याचेर सगळी बसतान तेंच्यांनी वाडयल्ले आसा. आता विषय असो आणि प्रश्न असो पडटा की हे सगळे करता आसतना हांगासर जे कोण संबंधीत अधिकारी कोणी सुपरवायझर आसतले किंवा ते इन्स्ट्रक्टर आसतले हांकां हे दिसना काय आणि हे दिसता जाल्यार ते कित्याक अशें करपाक तांकां दिता हो प्रश्न पडटा. विषय घेता आसतना हांगासर अनेक प्रश्न म्हापशान जे आसात ह्या प्रश्नाचेर आमकां मागीर सुचक अशें कितें कितें दिश्टी पडटा. इतकी सगळी जागा ही रिकामी आसा. बस स्टँड थंय वापरता वेगळ्या कारणान बसी येता वयतात. हांगासर हो जागो आसा तो आनी कित्या खातीर तरी ऑक्युपाय करुया कित्या खातीर तरी एकोमोडेट करुया बऱ्या कामाक हे विचार ह्या यंत्रणेक किंवा सरकाराक कित्याक येना काय होय बी एक विशय आसा. आता ही वाट जी केल्या ही वाट ही सारकी सब यार्डाक तेंकता. आता सब यार्डाक तेंकता म्हणजे तेंचो कितें तरी प्लॅनिंग आसा की हांगाच्यान ही वाट सब यार्डान गेली जाल्यार सब यार्डाचो जी बाजारपेठ आहा ती फुलतली. पूण ह्याच बरोबर हे सगळे करता आसतना सारखे प्लॅनिंग करून केला काय ना हो आणि दुसरो प्रश्न उपस्थित जाता. Cement on the road, no?
It's not right, no? It's public property, it's not private. रोड इज They have put cement over there. झोपडपट्टी It's all Zopatpatti. They clear them out, they will go in the fields, and from there they will come somewhere else and they'll come back here. नितीक्षा गावकर, सुभाषिष गोवेकर and Vaishnavi Salgaonkar for Goa 365. We will take a short break. Stay with us. And lastly, for the weather. With January behind us, we are gradually heading towards summer, which means minimum temperatures will start rising soon. However, for now, only the afternoons will remain hot. Here's a closer look at the weather. Goa experienced dry weather in the last 24 hours with no recorded rainfall across the state. The highest maximum temperature was 32.4 degrees Celsius recorded in Panjim, while the lowest minimum temperature was 21.5 degrees Celsius. Looking ahead, the weather is expected to remain dry over the next 7 days. Maximum temperatures will hover around 33 to 34 degrees Celsius, with minimum temperatures steady at around 21 to 22 degrees Celsius. Relative humidity levels are expected to range between 50 to 80%. The IMD has not issued any weather warnings for the coming days. However, light haze and shallow to moderate fog are expected in the mornings, so motorists are advised to drive with caution. Clear skies in the forecast, no large change in weather patterns. Light haze and shallow fog expected in the morning. Maximum and minimum temperatures for Monday 34 degrees Celsius and 22 degrees Celsius respectively. No weather warnings issued. Bureau Report Goa 365 with inputs from IMD. With that, we have come to the end of this news bulletin. And for more news and updates, log on to our website www.goa365.tv. Follow us on Facebook and YouTube Goa 365 TV. Take care, stay safe and keep watching Goa 365.